नक्कीच मागील 5 वर्षापासून एक लोकप्रतिनिधी म्हणून जी काही कामं या आपल्या तालुक्यात उभी करतोय, चांगले प्रकल्प येत आहेत, विकास कामांना अधिकचा निधी मिळतो आणि प्रत्यक्षात कामं उभी राहत आहेत, त्याचे साक्षीदार ही मावळची मायबाप जनता आणि काम करणाऱ्या माणसाच्या मागं, व्यक्तीच्या मागं मावळकर जनतेने विशेष करून स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक होत असताना लोणावळा, वडगाव, तळेगाव या तीनही नगरपालिकेमध्ये घवघवीत यश दिलं, खंबीरपणाचा पाठिंबा आणि पाठबळ दिलं. मी लोणावळाकर जनतेला मनापासून त्यांना अभिवादन करतो, मनापासून त्यांची कृतज्ञता व्यक्त करतो. हा विजय हा लोणावळाकरांच्या, सर्वसामान्य जनतेचा, इथल्या व्यापाऱ्यांचा, कष्टकऱ्यांचा, इथं राहणाऱ्या फुटपाथवरती देखील माझा व्यवसाय करणाऱ्या छोट्या मोठ्या व्यावसायिकाचा हा विजय आहे. आगामी काळामध्ये या विजयाला होरपळून न जाता अधिक जबाबदारीने जोमानं काम करील हा विश्वास लोणावळाकर जनतेला मी या ठिकाणी दिलाय. नाही जलवा वगैरे नाही, मी सांगितलं ना की नगरपालिका असू किंवा कुठली निवडणूक असू, आपण तात्पुरतं सर्वसामान्य जनतेला गृहीत धरून मतांकरता काही आमिष दाखवणं किंवा अपप्रचार करून कुणीही मतदान करत नाही. मावळची जनता सुज्ञ आहे, मावळच्या जनतेच्या नादाला कुणी लागू नका. ज्याला राजकारण करायचं आहे, ज्याला खऱ्या अर्थाने समाजसेवा करायची, त्यांनी प्रामाणिकपणे इथल्या जनतेची सेवा करा, हेच मला सांगायचं. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.